महापालिकेसाठी महायुती आज गट नोंदणी करणार आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा स्वतंत्र गट असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाईल। नवी मुंबईमधल्या बेलापूरमधल्या कोकण भवनात आज गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी तर मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटात नोंदणी करेल। एक भाजप असा गट असेल तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी असा गट असेल। नगरसेवकांना घेऊन जाणाऱ्या या बसेस आपण पाहतोय। थोड्या वेळापूर्वी पाहिलेली दृश्य आनंद दिघे यांना अभिवादन करत असल्याची होती। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज गट नोंदणी होणार आहे। मात्र या नोंदणीपूर्वी नगरसेवकांकडून वाजपेयींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलंय। त्यानंतर सगळे नगरसेवक मुंबई महापालिका मुख्यालयाकडे मार्गस्थ झालेत। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाते। या नोंदणीसाठी जाण्यापूर्वी पश्चिम उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दिवंगत पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पांजली अर्पण केली आहे। त्यानंतर सगळे नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे मार्गस्थ झालेत। अटलजींच्या राष्ट्रभक्ती, सुशासन आणि विकासाभिमुख विचारधारेने प्रेरित होऊन मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प देखील यावेळी नगरसेवकांनी केलाय। सगळ्या नगरसेवकांची ही दृश्य आपण पाहतोय। नगरसेवकांनी वाजपेयींच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी शपथही घेतली की वाजपेयींच्या पायावर पाय ठेवून आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहोत। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाते। त्यापूर्वी काही नगरसेवकांनी वाजपेयींच्या पुतळ्याला अभिवादन केलं। ते जेव्हा एकत्र जमले होते त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। सगळे नगरसेवक आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करतील। भाजपचे हे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट नोंदणी करण्यासाठी रवाना होत आहेत। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज गट नोंदणी पार पडते। गट नोंदणीपूर्वी नगरसेवकांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। त्यानंतर ते महापालिकेच्या मुख्यालयाकडे मार्गस्थ झालेले आहेत। पश्चिम उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दिवंगत पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांना पुष्पांजली अर्पण केली आणि त्यानंतर हे सगळे नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे मार्गस्थ झालेले आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांची राष्ट्रभक्ती विचारधारेने प्रेरित होऊन मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं ते यावेळी म्हणतायत।